तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात शेतीला आणि शेतकऱ्यांना आता निसर्गासोबतच वन्य प्राण्यांशीही झुंज द्यावी लागत आहे। सातपुडा पर्वतरांगा आणि हतनूर धरण परिसराला लागून असलेल्या पिंपळखुटा आणि लासुरा गावात बिबट्या, नीलगाय, रानडुक्कर आणि कोल्ह्यांचा वावर प्रचंड वाढला आहे। त्यामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नागरिकांनी तातडीने पिंजरे, ट्रँक्विलायझर गन आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी वनविभागाकडे केली। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्याचा उत्तर भाग सातपुडा पर्वतरांगा आणि हतनूर धरण परिसराला लागून आहे। याच भागातील पिंपळखुटा आणि लासुरा ही गावे पूर्णा नदीपट्टा आणि जंगलाला लागून असल्याने गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे। येथे रानडुक्कर, नीलगाय, कोल्हा, सायाळ आणि क्वचित बिबट्या शेतात शिरत आहेत। पावसाळ्यात ऊस, कापूस आणि सोयाबीन ही पिके तयार असताना त्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे। काही ठिकाणी बिबट्याने नागरिकांना जखमी केल्याच्या घटनांमुळे शेतात कामाला जाणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सकाळी आणि संध्याकाळी शेतात जाणेही लोक टाळत आहेत। वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी गावकऱ्यांनी वन विभागाकडे लेखी मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, मलकापूर। नमस्कार, मी भुवनसिंह पोरसिंह राजपूत। मी लासूर येथील रहिवासी आहे आणि मी मागच्या महिन्यात 28 मेला शेतात काम करत असताना माझ्यावरती बिबट्याने हल्ला केला होता। तर मला भरपूर त्रास झाला। दवाखान्यात माझे भरपूर पैसे पण गेले आणि त्यानंतर गावात एवढं असं दहशतीचं वातावरण आहे पूर्ण परिसरात की आता मजूर पण कामाला कोणी येत नाही आणि आता कामाचे दिवस आहेत, भरपूर पेरणीचे दिवस आहेत आणि आता मला खूप त्रास होत आहे। पण माझी वन विभागाला एक विनंती आहे की त्यांनी काहीतरी पिंजरा वगैरे लावून त्या बिबट्याला इथून पकडून न्यावं, जेणेकरून इथं परिसरातील जे वातावरण आहे लोकांच्या मध्ये भीती जाईल आणि लोक निशंक होऊन काम करतील। आणि आम्हाला शेतात जावंच लागते कारण शेतकरी असल्यामुळे आमचे कामं तर काही थांबत नाही। तर त्यामुळे आमची विनंती आहे की वन विभागाने त्वरित त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी। कधी हल्ला झाला तुमच्यावर, कसा झाला, प्रतिकार कसा केला? 28 मेचा दिवस होता तो। त्या दिवशी मी सकाळी शेतात काम करत होतो, तर केळीच्या शेतात असताना त्याने अचानक मागून हल्ला केला आणि आम्ही बाकी पळापळ झाली, सर्व मजूर गेले आणि तेव्हापासून कोणी शेतात पण येत नाही तेव्हापासून। आणि वन विभागाने पाहिजे तशी असा किंवा ऍक्शन तर घेतलीच नाही त्यावरती। तुमच्या कुठे हल्ला केला? पाठीवरती मागून हल्ला केला होता आणि ते तात्काळ मला मग दवाखान्यात नेण्यात आलं। तिथं माझ्यावर उपचार झाले, परंतु वन विभागात तक्रार केली तरी त्यांनी काही मोबदला दिलाच नाही आणि त्या ऍक्शनही घेतली नाही काही। एक शेतकरी आहे, मी पिंपळखुटा ते उंबाळे रस्त्याने जाणे येणे असते, माझे रोज शेताचा रस्ताच आहे आणि काल सकाळी 5 वाजता आमच्या नाल्यासमोर वाघ दिसला। 5 फूट, जवळपास 5 फूट लंबा होता, 2.5-3 फूट हाईट होती। असा चालत चालत गेला तो। सर्व महिला, भगिनी व शेतकरी दहशतीत आहे। बऱ्याच प्रमाणे कुत्री खाऊन राहिला, शेळ्या खाऊन राहिला। मागच्या वर्षीले गायी बी खाल्ल्या होत्या त्यानं। काय मागणी आहे तुमची प्रशासन? आमची प्रशासनाकडे मागणी अशी आहे की त्यांनी याची दक्षता घ्यावी। तुम्हाला कोणत्या ठिकाणी दिसला होता? नाल्याच्यावर वाघ दिसला होता, शरद लांडे यांच्या शेतात विहिरीजवळ। कसा प्रतिकार केला तुम्ही? त्याचा कल्ला करून मी प्रतिकार केला। ताडे सेवानिवृत्त मी सैन्यामध्ये सर्व्हिसला होतो, आता सध्या रिटायर झालो। आमच्या परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच महिन्यापासून वाघाची किंवा लेपर्डची खूप दहशत आहे, खासकर पिंपळखुटा, लासुरा या गावामध्ये। या गावामध्ये 2 व्यक्तींना वाघाने खूप गंभीर जखमी केलेले आहे, म्हणजे त्यांचा जीव जाता जाता वाचला। त्यानंतर पुन्हा आता दररोज जे मंडळी शेतात जाते, आता पाणी पेरणीचे दिवस आहे, त्यांना मशागत करायला जावं लागते, तर लोकांना दररोज वाघ दिसतो आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु प्रशासनाकडून किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून अशी काही कॉन्क्रिटेड ऍक्शन झालेली नाही आहे, कारण आता त्याची सक्त जरूरत होत आहे। कारण 2 लोकांचा मृत्यू होता वाचला, आता फॉरेस्ट डिपार्टमेंट कोणाची वाट बघत आहे। तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटने या वाघाचा बंदोबस्त करून याला पकडून जंगलामध्ये सोडावं अशी खासकर या भागातल्या ग्रामीण लोकांची इच्छा आहे। आणि सर्वात महत्वाचं की आता जे व्यक्ती गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना प्रशासनाकडून मदत सुद्धा मिळालेली नाही, तरी त्यांना मदत सुद्धा द्यावी आणि यावर एक बोल्ड ऍक्शन घ्यावी। या व्यतिरिक्त या जंगलामध्ये
रानडुक्कर आहे, हरणे आहे आणि गायी आहे, त्यांचा तर त्रास आहेच, परंतु ते शेतकरी काय सहन करत आहे. परंतु हा जीवाचा धोका असल्यामुळे या लेपर्डसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की त्याला प्रशासनाने किंवा जंगल विभागाने पकडून जंगलात सोडावे, जेणेकरून कोणाची जीवित हानी होऊ नये आणि एखाद्याचा परिवार उघड्यावर येऊ नये. कारण आता ही स्टेज आलेली आहे, 2 लोकांना त्यांनी जखमी केलेलं आहे. आता ते काय कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे काय? आता हे शक्यतोवर प्रशासनाने किंवा खासकर फॉरेस्ट डिपार्टमेंटने जे बी या एरियाचे DFO किंवा रेंज ऑफिसर त्यांनी लक्षपूर्वक देऊन या गोष्टीवर बंदोबस्त करावा अशी सर्वांची इच्छा आहे. आता ऍक्च्युली काय आहे की ग्रामीण भागामध्ये A फॉर ऍपल हे सुद्धा माहिती नाही की वाघ आला तर कोणाला सांगा, काय सांगा, कारण अवेअरनेस नाही आहे. कोणतं डिपार्टमेंट आहे, कोणत्या ऑफिसला जावं लागेल. आता हे स्वतः जे जखमी झालेले व्यक्ती बुलढाणा 4 चक्रा जाऊन आले, त्यांनी कमीत कमी 1000-2000 रुपये भाड्या तोड्यामध्ये खर्च करून त्यांना सही सुद्धा भेटली नाही त्या डॉक्युमेंटेशनवर. म्हणजे हा विषय म्हणजे खूप गंभीर विषय आहे, परंतु या विषयावर कोणाचं लक्ष नाही आहे. तरी जे प्रशासनिक अधिकारी आहे त्यांनी या गोष्टीमध्ये थोडंसं लक्ष केंद्रित करून स्वतः पाठपुरावा करून या गोष्टीवर बंदोबस्त करावा अशी सर्वांची इच्छा आहे. मी रमेश उत्तमराव लांडे, राहणार पिंपळखुटा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा. मी शेतामध्ये राहतो. माझ्याच शेजारी आमच्या गावातील गुरांचा गोठा आहे. तेथील ते एक शेळी या बिबट्याने खाल्ली आहे. तिथं चौकशीसाठी वन विभागाचे अधिकारी आले होते आणि तो बरेच नागरिकांच्या दृष्टीस पडतो सकाळ संध्याकाळ. त्याची दहशत आहे. आता शेतकऱ्यांना रात्रीच हरिण, सांबर आणि डुक्कर याच्यासाठी आपलं पिकाचं नुकसान न व्हावं याच्यासाठी जावं लागतं आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे. पण प्रशासनाने याच्याबद्दल काहीतरी ठोस उपाय करून या बिबट्याचा बंदोबस्त करावा. प्रशासनाने तुम्ही सांगितल्यानंतर काय पाहणी वगैरे केली होती? हा, प्रशासनाचे अधिकारी येऊन 2 वेळा आमच्या गावात त्यांनी पाहणी केली, पण त्यानंतर काही असा त्यांचा रिस्पॉन्स काही आला नाही. काय अपेक्षा आहे तुम्हाला? आमची अपेक्षा असा आहे की या बिबट्याला पकडून आमच्या इथून तिकडे नेऊन सोडावं फॉरेस्टच्या एरियात.